मिळेलच असं नाही. आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शविली जाते. आनंदामुळे जीवनात शक्ती आणि उद्देश येतो. जन्माला आल्यानंतर अनुभवाने समृद्ध जीवन झाल्यानंतर जीवन कशासाठी जगायचे आणि आनंदी जीवन कसं जगायचं हे ठरविता आलं पाहिजे. आनंद हा शब्द मानसिक किंवा भावनिक अवस्थाच्या संदर्भात वापरला जातो, ज्यामध्ये समाधानापासून तीव्र आनंदापर्यंतच्या सकारात्मक किंवा आनंददायी भावनांचा समावेश होतो. आनंद हा केवळ सामाजिक जीवनाशी संबंधित नाही, तर तो वैयक्तिक मानसशास्त्राशी जास्त निगडीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आनंद मिळविण्यासाठी सद्गुरूच्या सानिध्याची कृपेची गरज असल्याचे प्रतिपादन करतात. ते म्हणतात की आनंद मला वाटे हो पाहून या तुमचे पाय, धन्य धन्य सद्गुरु राया सोडवी त्वरित रे माया, बहु बुडलो या व्यवसाया धरू किती धीर रघुराया. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे आनंदाचे स्वरूप बदलत आहे. कुणाला वस्तू खरेदीतून, कुणाला पर्यटनातून, कुणाला वाचनातून, तर कुणाला विविध पदार्थांची चव चाखण्यातून आनंद मिळेल. पण शाश्वत आनंद हा आध्यात्मिक ज्ञानातून, सत्संगातूनच मिळतो. हा सत्संग प्रत्येकाला मिळेलच असे नाही. हा सहज मिळणे कठीण आहे. आधुनिक काळातील मानवाला सर्व भौतिक सुखसोयी मिळाल्या. विज्ञानाच्या व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो या सर्व साधनाचा वापराच्या अतिरेकाकडे चालला आहे काय याची तपासणी व्हायला पाहिजे. या सर्व गदारोळात तो शांती आणि आनंदापासून दूर चालला आहे. स्वाभिमानी आणि लोभी लोकांना केव्हाही शांती प्राप्त होत नाही. त्यांना आयुष्यात आनंद मिळू शकत नाही. यासाठी अंतर्जगताच्या समतोल अवस्थेचा विचार केला पाहिजे. आज भारतवर्ष एक विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत असला तरी अजूनही बरेच लोक उपासमारी, बेरोजगारी या समस्या असल्यामुळे दुःखी आहे. अशा लोकांच्या आयुष्यातील समस्या दूर करता आल्या तर त्यातून निश्चितच आनंद मिळेल. आता प्रत्यक्ष कृतीचीच गरज आहे. म्हणून आनंदाचा हा दरबार जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचा आहे. कितीही संकट आले तरी आनंदी राहता आले पाहिजे. मानवी जीवन हे दुःखमय आहे. या संसार चक्रात कुणीच सुखी झाले नाही. संत महंतांना सुद्धा समाजाने नाकारले, परंतु ते कायम इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी पुढे आले. मानव सुखी झाला म्हणजे आनंद मिळेलच असे नाही. सुख आणि दुःख हे दोन्ही जीवधर्मच आहेत. उत्तम जीवन जगण्यासाठी हे दोन्ही आवश्यकच आहेत. तेव्हा जीवनात शाश्वत आनंदाकडे जाता येईल. जसजशी भौतिक प्रगती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या ह्या मानवाच्या लक्षात आहेत, तसा तो शांती आणि आनंदाच्या शोधात आहे. तो इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी पुढे येत आहे. लोक रोगमुक्त होण्यासाठी विविध रोगनिदान शिबिराचे आयोजन करून त्यातून आनंद मिळत आहे. शहरातील लोक गणेशोत्सव, संतांचे प्रकट दिन आदी सत्संगाचे कार्यक्रमाचे आयोजनातून आनंद मिळवित आहे. इंद्रियाकडून होणाऱ्या चुकामुळे माणूस दुःखी होतो. योग हे आनंद मिळवण्याचे फार प्रभावी असे माध्यम आहे. इंद्रिये, मन आणि इच्छाशक्ती यांना नियंत्रित करणे म्हणजेच योग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या नित्य अभ्यासाने जीवनात आनंद मिळवता येतो किंवा आनंदी राहता येते. शरीर आणि मन जेवढे शुद्ध तेवढे लवकर फल प्राप्त होतं, आनंद मिळतो. योगा